नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर काळे. आयकेटेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा. यापूर्वी तुम्हाला आधार ओ-टी-पी व्हेरिफाय करून फॉर्म भरावा लागत होता. आता तुम्हाला आधार ओ-टी-पी व्हेरिफाय न करता कशा पद्धतीनं फॉर्म भरायचा आपण ते बघणार आहोत. फॉर्म भरण्याची पद्धत काही बदललेली आहे. ती नवीन पद्धत कशी आहे आपण ती बघणार आहे पूर्ण या व्हिडिओमध्ये. त्यासाठी सुरुवातीला आपल्याला लाडकी बहीण .महाराष्ट्र.go.in या वेबसाईटवर यावं लागेल. इथे आल्यानंतर आपल्याला असा काही इंटरफेस दिसेल. तुम्हाला ही वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिली आहे. तुम्ही इथे डायरेक्ट क्लिक करून ह्या वेबसाईटवर येऊ शकतात. त्यासाठी असा काही इंटरफेस दिसेल. आपल्याला सुरुवातीला आधार लॉगिन यावर क्लिक करायचं. आधार लॉगिन वर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असा काही इंटरफेस दिसेल. त्यासाठी तुमच्याकडे लॉगिन आयडी पासवर्ड बनवण्यासाठी तुम्ही मोबाईल आयडी, तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचा. जर तुम्ही अकाउंट क्रिएट नसेल केलं तर नवीन अकाउंट तुम्हाला इथून क्रिएट करावं लागेल. त्याच्यामुळे क्रिएट अकाउंट यावर क्लिक करायचं. क्रिएट अकाउंटवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असा काही इंटरफेस दिसेल. इथं आपल्याला फुल नेम आज आधार इन इंग्लिश, तुम्हाला इथे इंग्लिशमध्ये नाव टाकायचं आहे. इथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा. इथे तुम्हाला पासवर्ड टाकायचा. खाली कन्फर्म पासवर्ड टाकायचा आहे. इथे तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा. इथे तालुका सिलेक्ट करायचा. इथं आपलं गाव सिलेक्ट करायचं. इथं जे आपलं काही म्युनिसिपल कॉर्पोरेशन असेल ते आपल्याला इथं सिलेक्ट करायचं. आणि इथं खाली आल्यानंतर आपल्याला हा ऑथेंटिकेशन टर्म अँड कंडिशन आपल्याला सिलेक्ट करायचं. तुम्ही काय आहात, जनरल वुमन्स आहात, अंगणवाडी वर्कर आहात, ग्रामसेवक आहात, वार्ड ऑफिसर आहात, जे काय असेल तुम्ही ते सिलेक्ट करायचं. जर तुमचं सेतू असेल तर तुम्ही असं सिलेक्ट करायचं. तुमच्या ऑफिसचं नाव आणि नंबर टाकायचं. जे काय तुमचं लायसन नंबर ते टाकायचं. ते इथं मी सर्वसाधारण महिलाचा फॉर्म भरत असल्यामुळे जनरल वुमन्स यावर क्लिक करेन. त्यानंतर इथं आपल्याला खाली कॅप्चा टाकायचा. कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला लॉगिन या बटनवर क्लिक करायचं. सॉरी, साइन अप या बटनवर आपल्याला क्लिक करायचं. इथं वरती तुमचं नाव, मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं तुमचं खाली पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं, तालुका सिलेक्ट करायचा, आपलं गाव सिलेक्ट करायचं. इथं तुमचं म्युनिसिपल कॉर्पोरेशन असेल तर सिलेक्ट करायचं. नसेल तर नॉट अप्लिकेबल यावर क्लिक करायचं. खाली आपलं ऑथोराइज पर्सन आपल्याला निवडायचं, जनरल वुमन्स जे तुम्ही असेल ते. ॲक्सेप्ट टर्म कंडिशनवर आपल्याला क्लिक करायचं आणि इथं आपलं खाली कॅप्चा टाकायचा. साइन अप यावर क्लिक करायचं आपल्याला. साइन अप या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला साइन इन सक्सेसफुल प्लीज व्हेरीफाय, आपल्याला जो आपल्या नंबरवर ओटीपी पाठवला तर आपल्याला ओटीपी टाकून घ्यायचा. आपला ओटीपी टाकल्यानंतर आपल्याला ओटीपी व्हेरीफाय करायचा. ओटीपी व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने आपलं लॉगिन सक्सेसफुल होतं. त्यानंतर आपल्याला पुन्हा आपण जो काही पासवर्ड जो बनवला आहे, इथं आपला मोबाईल नंबर टाकायचा आणि आपला खाली जो आता आपण पासवर्ड बनवला आपल्याला तिथं पासवर्ड टाकायचा आणि खाली कॅप्चा टाकायचा आणि लॉगिन बटनावर क्लिक करायचं. तुम्ही जो मोबाईल नंबर पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला असा काही समोर इंटरफेस दिसेल. तुमचं लॉगिन अशा पद्धतीने ओपन झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला समोरचे हे ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यावर आपल्याला क्लिक करायचं. इथं आपल्याला आपला आधार नंबर टाकायचा आणि कॅप्चा टाकायचा. यापूर्वी तुम्हाला कसं होतं, तुमचा आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला ओटीपी मोबाईलवर पाठवला जात होता. आता ह्या कंडिशनमध्ये तसं नाही. इथे तुम्हाला फक्त तुमचा आधार नंबर टाकायचा आणि कॅप्चा टाकायचा आणि व्हॅलिड आधार या बटनावर आपल्याला क्लिक करायचं. म्हणजे यानंतर आपला कुठला ओटीपी येणार नाही याच्यावर. तुमचा आधार नंबर आणि कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला व्हॅलिड आधार या बटनावर क्लिक करायचं. हे अशा पद्धतीने तुमचा आधार यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं काही इंटरफेस येईल. नोंदणी अर्जदार यासाठी महिलेचं आधार कार्ड प्रमाणे पूर्ण नाव इथं टाकायचं आपल्याला इंग्लिशमध्ये. इथे तुम्ही मॅरिड असाल तर पतीचे रिलेशन निवडायचं. अनमॅरिड असेल तर वडिलांचं निवडायचं. इथं कंडिशन मॅरिड असल्यामुळे मी पतीचं निवडतो. इथे तुम्हाला समोर येतं पतीचे नाव टाकायचं. इथे तुम्हाला महिलेचे लग्नापूर्वीचे नाव टाकायचे. इथे खाली आपली व्यवस्थिती निवडायची. तुम्ही मॅरिड, अनमॅरिड, अविवाहित, विधवा, घटस्फोटित, निराधार, परित्यक्त जे काय तुम्ही असेल तिथे तुम्ही निवडून घ्यायचं. इथे तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायचं. आपण महाराष्ट्र राज्यात जन्माला असेल तर होय करायचं, नसेल तर नाही करायचं. तुम्ही नसून राहिले तर नसेल तर महाराष्ट्र जन्म झाला असेल तर तुम्हाला तुमचं ज्या कोणत्या राज्यात जन्म झाला तुम्हाला तिथं राज्य सिलेक्ट करायचं. या कंडिशनमध्ये माझा इथं महाराष्ट्रात जन्म झाल्यामुळे मी होय या बटनावर क्लिक करतो. होय या बटनावर क्लिक करताना समोर आपल्याला असा काही इंटरफेस येतो. त्यानंतर आपलं खाली इथं आधारचा सध्याचा पत्ता आणि इतर माहिती. अर्जाचा संपूर्ण पत्ता आपल्याला इथं टाकायचा.
इथं आपल्या शहराचा आपल्याला पिनकोड टाकायचा, इथे आपला जिल्हा निवडायचा आहे, इथे आपल्याला तालुका निवडायचा आहे, इथे आपल्याला आपलं गाव टाकायचं आहे, इथं आपलं महानगरपालिका टाकायचं जे काय असेल ते, इथं खाली आपला मतदारसंघ टाकायचा, इथं आपला मोबाईल नंबर टाकायचा, शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणारे आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का, असेल तर होय करायचं, नसेल तर नाही करायचं. इथं मी नाही घेत नसल्यामुळे नाही करतो. त्यानंतर इथं आपल्याला खाली आल्यानंतर आपल्याला अर्जदाराचे बँक खाते असल्याचं बँकेचा तपशील, इथं आपल्याला ज्या बँकेत आपलं अकाउंट असेल त्या बँकेमध्ये आपलं अकाउंट असेल तिथं त्या बँकेचं इथं पूर्ण आपल्याला नाव टाकायचं आहे, इथं खातेधारकाचं नाव टाकायचं आहे, इथं खाते क्रमांक टाकायचा आणि इथे सुद्धा बँक खाते क्रमांकाची पुष्टी करा, इथे सुद्धा आपल्याला बँक खाते क्रमांक टाकायचा आहे, इथं आपला IFSC कोड टाकायचा, इथं खाली आल्यानंतर आपले बँक खाते आधारशी जोडलेले आहे का, जर आपले बँक खाते आधारला जोडले तर आधारशी जोडणी करून करून घ्या, नसलं आपण जोडलं तर आपलं आधार कार्ड बँकेला जर लिंक असेल तर होय करायचं, नसेल तर नाही करायचं. या कंडिशन मध्ये माझं आधार बँकेला लिंक आहे त्यामुळे मी ते होय होय या बटनावर क्लिक करतो. तुमचे पूर्ण नाव भरून झाल्यानंतर नाव, ॲड्रेस, बँक डिटेल भरून झाल्यानंतर खाली यायचं, खाली नंतर आपल्याला असं काही समोर इंटरफेस दिसेल, इथं आपल्याला दिलेलं खाली उल्लेख केलेलं सर्व कागदपत्र अपलोड करावे. सुरुवातीला आपल्या इथं आधार कार्ड समोरील बाजू इथं आपलं अपलोड करायचे, आधार कार्ड मागील बाजू आपल्या इथं अपलोड करायची. इथे आपल्याला आदिवासी प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र यापैकी कोणतेही एक आपल्याला अपलोड करायचं. तुमच्याकडे जर केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड आहे का, असेल तर होय करायचं, नसेल तर नाही करायचं. होय केलं तर समोर असा काही इंटरफेस आपल्याला येईल, इथं आपल्याला आपल्या राशन कार्डची पहिली बाजू, इथे दुसरी बाजू आपल्याला इथे टाकायची आणि त्यानंतर आपल्याला इथं खाली यायचं, इथं अर्जाचे हमीपत्र हस्ताक्षर करून अपलोड करा. आपल्याला ते आपलं हमीपत्र पूर्णपणे भरून घ्यायचं आणि ते आपल्याला अपलोड करायचं. इथे आपल्याला शेवटी अर्जदाराचा फोटो अपलोड करायचा. तर बघूया मग आपण डॉक्युमेंट कशा पद्धतीने अपलोड करायचे. आधार कार्ड समोरील बाजू इथं आपल्याला अपलोड करायचे. ओपन या बटन आपल्याला क्लिक करायचं आहे. जिथे कुठं आपला आपण आधार ठेवलेला असेल तिथं आपल्याला आधारची पहिली बाजू इथं अपलोड करायची. त्यानंतर इथं आपलं आधार कार्ड मागील बाजू अपलोड करायची, यावर क्लिक करायचं. इथं जिथं कुठं आपण आपली आधारची मागील बाजू ठेवली असेल तिथं अपलोड करायचं. फाईल अपलोड सक्सेसफुल अशा पद्धतीने आपल्याला काही आपल्या समोर इंटरफेस दिसेल. त्यानंतर इथं खाली यायचं. इथं तुमच्याकडे जन्म प्रमाणपत्र असेल, आदिवासी प्रमाणपत्र असेल, शाळा सोडलेला TC असेल, 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड असेल, मतदार कार्ड असेल, जे काय असेल एक पुरावा आपल्याला अपलोड करायचा. जे आपल्याकडे असेल ते आपल्याला अपलोड करून घ्यायचं. या अशा पद्धतीने आपलं इथले एक डॉक्युमेंट्स अपलोड झालं. त्यानंतर तुमच्याकडे केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड असेल तर येस करायचं, नसेल तर नाही करायचं. नाही केल्यानंतर आपल्या इथं उत्पन्न प्रमाणपत्र इथं अपलोड करायचं. माझ्याकडे राशन कार्ड असल्यामुळे मी होय करतो. इथं समोर मी राशन कार्डची पहिली बाजू अपलोड करायची, जी राशन कार्डची आपली फ्रंट बाजू असेल ती आपल्याला इथं अपलोड करायची. त्यानंतर आपल्याला इथं आपल्या राशन कार्डची बॅक साईड बाजू अपलोड करायची. या अशा पद्धतीने आपला अपलोड सक्सेसफुल होतं. त्यानंतर आपल्याला खाली यायचं. इथं आपल्याला अर्जदाराचे हमीपत्र इथं अपलोड करायचं. जिथे कुठं आपण आपलं हमीपत्र ठेवलं असेल ते आपल्याला हमीपत्र इथं अपलोड करून घ्यायचं. हमीपत्र अपलोड केल्यानंतर आपल्याला इथं अर्जदाराचा फोटो अपलोड करायचा. अशा पद्धतीने आपलं फाईल अपलोड सक्सेसफुल झाली. त्यानंतर आपल्याला इथं आपला अर्जदाराचा फोटो अपलोड करायचा. जिथे कुठे आपण अर्जदाराचा फोटो ठेवला असेल तसा फोटो अपलोड करायचा. अशा पद्धतीने आपलं फाईल अपलोड सक्सेसफुल झाली. त्यानंतर आपल्याला इथं आपला अर्जदाराचा फोटो अपलोड करायचा. जिथे कुठे आपण अर्जदाराचा फोटो ठेवला असेल तो आपल्याला इथे अपलोड करायचा. या अशा पद्धतीने आपली संपूर्ण माहिती अपलोड सक्सेसफुल झाली आहे. त्यानंतर आपल्याला इथं खाली यायचं. इथं सबमिट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं. सॉरी, आपल्याला हमीपत्राचा अस्वीकार करा. हमीपत्राचा अस्वीकार करा यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल. ही संपूर्ण माहिती आपण वाचून घ्यायची. त्यानंतर आपल्याला स्वीकार या बटनावर आपल्याला क्लिक करायचं.
स्वीकार या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला सबमिट या बटनावर क्लिक करायचं. सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस दिसेल. आपल्याला इथे आपल्याला आपलं फोटो दिसेल. इथं महिलेचे आधार कार्ड प्रमाणे इंग्लिशमध्ये नाव टाकलेलं आपल्याला इथे दिसेल. इथे खाली समोर आपल्याला पतीचे नाव दिसेल. इथे खाली आपल्याला महिलेचं लग्नापूर्वीचं नाव दिसेल. इथे वैवाहिक स्थिती जी काय असेल आपल्याला ती दिसेल. इथं आपल्याला खाली आपली डेट ऑफ बर्थ दिसेल. इथं आपण महाराष्ट्राच्या जन्माला आला आहात का, होय किंवा नाही हे इथे दिसेल. तुम्ही अशा पद्धतीने तुमची संपूर्ण माहिती बरोबर भरली आहे किंवा नाही तुम्ही इथून बघू शकता. बरोबर भरलेली माहिती असेल तर आपल्याला पुढे खाली यायचं. तुम्ही तुमचे अपलोड केलेले डॉक्युमेंट्स इथून व्ह्यू करून बघू शकता. तुम्ही बरोबर डॉक्युमेंट अपलोड केले किंवा नाही. नसेल तर पुन्हा एडिट करू शकता इथून. मी माझी संपूर्ण माहिती बरोबर भरली आहे त्यामुळे तुम्ही खाली कॅप्चा टाकेल आणि सबमिट या बटनावर क्लिक करेल. तुमचे नाव, बँकेचे डिटेल, तुम्ही अपलोड केलेले डॉक्युमेंट सगळे बरोबर असल्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं. खाली आल्यानंतर इथं कॅप्चा टाकायचा. सबमिट या बटनावर क्लिक करायचं. सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपलं ॲप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुली झालेलं आहे. यानंतर तुम्हाला इथं खाली आपला ॲप्लिकेशन नंबर येतो. इथं तुमचं पूर्ण नाव येतं. अशा पद्धतीने तुमचं ॲप्लिकेशन 100% सक्सेसफुल झालेलं आहे. तुम्हाला समजलंच असं नवीन पद्धतीने कशा पद्धतीने फॉर्म भरायचा. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. असेच आपल्या चॅनलचे नवनवीन नोटिफिकेशन बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.